बरोबर आम्हाला खऱ्या अर्थाने भाव सांभाळता येईल का? समाजामध्ये खऱ्या अर्थाने आजही अशी काही महात्मे पाहायला मिळतात की त्या महात्म्यांची निष्ठा जर पाहिली तर अंगावरती शहारे येतात, अंगावरती शहारे येतात। आजही एक आळंदीत असा एक महात्मा विष्णुबा कायम खऱ्या अर्थाने आळंदी ते पंढरपूर सातत्याने वारी चालू आहे। 1.5 महिना घरी राहतात फक्त। जगन्नाथ महाराज आंदोलकर सारखे महात्मे 1.5 महिनाच घरी राहायचे, सातत्याने अखंड वारी आहे। असे काही महात्मे ज्यावेळेस अहिल्या माता शिळाहून पडलेली आहे, जोपर्यंत प्रभुराम चरणांचा तो स्पर्श होत नाही तोपर्यंत मी जागा नाही सोडणार। एकलव्याने स्वतःचा अंगठा काढून दिला, गुरुने गुरुदक्षिणामध्ये अंगठा मागितला। काय निष्ठा असेल हो। आज समाजामध्ये खऱ्या अर्थाने निष्ठा पाहायला मिळते पण भाव पाहायला मिळत नाही। आजही तुम्ही आळंदी ते सुदुमरे ते वासुले ते भामचंद्र डोंगर जिथे डव कंपनी पडणार होती, आजही तिथे एक महात्मा पाहायला मिळेल तुम्हाला, विश्वनाथ महाराज। गेले 30 वर्ष झाले मौनी जीवन आहे, सातत्याने मूग मटकी हरभरे खातात, शिजवलेलं आजही अन्न काही खाल्लं नाही, आजही तो महात्मा तुम्हाला पाहायला मिळेल। आजही भजन चालू आहे। असे कित्येक तरी महात्मे आळंदीत गिरधरबो आहे, शिवाजी महाराज 2 गिरधरबो आहे, एक गाथाकंठस्थ गिरधरबो वेगळे आणि आळंदीत ते पंढरपूर वारी करणारे गिरधरबो वेगळे। आठवलं म्हणून सांगतो, ऐकणारी चांगली माणसं आहे। गिरधरबो एक दिवस एसटीने प्रवास करायला लागले, खांद्यावरती पताका घेतला, स्टँड वरती जातायत। कंडक्टरने विचारलं कुठे निघाले पताके वगैरे घेऊन? गिरधरबोला वाईट वाटलं, काही बोलले नाही। अरे माझ्या विटेवरच्या मालकाला भेटण्याकरता चाललोय, पताका घेतला, आपण बॅगा वगैरे ठेवतो, गिरधरबोने तिथं पताका ठेवला आणि एका विशिष्ट स्टॉप वरती गिरधरबोला बस चेंज करण्याचा प्रसंग निर्माण झाला। गिरधरबो गाडीतून उतरले पण गिरधरबोचा पताका गाडीत राहिला। कंडक्टरने नंतर विचारलं पताका कुणाचा आहे? तुमच्या माझ्यासारखा एक हाप वारकरी आला, तो म्हणला पताका माझा आहे। पताका घेतला, घरी घेऊन गेला, बायकोच्या हातात पताका दिला। गिरधरबोच्या लक्षात आलं पताका तर गाडीत राहिला। धावत येतात, कंडक्टर साहेब पताका तू तर नेला, कुणी नेला? कुणीतरी घेऊन गेलं। जोपर्यंत माझा पताका येत नाही तोपर्यंत स्टँड वरतीच बसेल, भजन करत बसेल। पताका येत नाही तोपर्यंत इथंच बसेल। मी भजन सुरू केलं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, भजन चालू आहे। चैतन्य महाराजांकडे आम्ही पाठाला असताना देगलूकरांकडे तिथं एक चाल म्हटलं जायची, सुरुवातीला 15 मिनिटं आपल्याला सगळ्याला माहित आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा। शेळकेसर या चालीतला बारकावा असा शिवाजीबा, आवडी अनंत आळवावा आहे का आवडी अनंत पळवावा आहे? हा आळवावा। आता आळीत येत का पळीत येत? हा म्हातारे कीर्तन ऐकते युट्यूबला, अरे विठ्ठल विठ्ठल आलं तर ते स्किप करते, विठ्ठल विठ्ठल ऐकण्याकरता वेळ नाही। त्या चालीतला बारकावा आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा। भजन करा, एक वेगळी ऊर्जा मिळेल तुम्हाला। गिरधरबाचं भजन चालू आहे, हा पताका घेतला, बायकोच्या हातात पताका दिला। बायको म्हणे देव चहा वगैरे? हा म्हणला डबं भरून दे। डबं घेतलं, बैर दिशेला गेला, वापस आला। बायको म्हणे देव चहा वगैरे? नाही, पुन्हा डबं भरून दे। पुन्हा डबं, पुन्हा बैर दिशेला, वापस आला। बायको म्हणे देव चहा वगैरे? नाही, पुन्हा डबं भरून दे। पुन्हा डबं, पुन्हा बैर दिशेला, वापस आला। बायको म्हणे देव चहा वगैरे? नाही, पुन्हा डबं भरून दे। पुन्हा बैर, वापस आला। देव चहा वगैरे? नाही, पुन्हा डबं भरून दे। शिवाजीबा 24 तासात 25 वेळेस बैर दिशेला गेलं ते। बायको म्हणली नक्की पताका कोणाचा तरी चोरून आणलाय, ज्याचा आहे त्याला देऊन टाका, नाही तरी चालूच राहील, चालूच राहील। गावाचं, देवाचं, भावाचं, शेजारच्याचं खायचं नसतं, चांगलं नसतं ते चालूच राहील। डोक्यात प्रकाश पडला, पताका घेतला, धावत स्टँडवर येतात। कंडक्टर साहेब पताका माझा नाही राव, ज्याचा आहे त्याला देऊन टाका। तो वारकरी बसलाय समोर, त्या महात्म्याचा पताका देऊन टाका। त्या पताका त्यांना धावत जातात। पताका गिरधरबोने पाहिला, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतात। निष्ठा असेल देवावर, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतात। एखाद्या माय माऊलीचं लेकरू जत्रेत हरावं ते तिला काही काळानंतर सापडावं, तसं गिरधरबाचा पताका काही काळानंतर सापडला। गिरधरबा धावत जातात, पताक्याला आलिंगन देतात। तुका म्हणे भक्ती आदी सुखरूप अंते, धन घरी पांडुरंग अभंग ही सरेना। जोपर्यंत पताका नाही आला ना शेळकेसर तोपर्यंत स्टँड नाही सोडलं राव। विठ्ठल महात्मे होऊन गेलेत, निष्ठा अंगावरती धस येते। ज्यावेळेस कलियुगातले पूज्य डोंगरेजी महाराज म्हणजे कलियुगातले शुकाचार्य ज्यावेळेस स्वतःच्या बायकोचा देहांत झाला, शिवाजी बाबा स्वतःच्या बायकोचा देहांत झाला, अंत्यविधी करता जी सामुग्री लागते ना, पूजा ती सामुग्री लागते ना,
ते लाकडं आणण्याकरता ते जाळण्याकरता ती पैसे देखील पूज्य डोंगरे महाराजांच्या खिशात नाहीये. काना म्हटलं तरी डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाव त्यांच्या डोळ्यातून. काना जरी म्हटलं एवढी देवावरती निष्ठा, एवढा भाव. स्वतःची बायको मेली, जाळण्याकरता पैसे नाहीये, स्वतःच्या बायकोचं मंगलसूत्र विकलं. त्या मंगलसूत्राचे जे पैसे आलेत ना, त्या पैशाच्या जोरावरती बायकोचा अंतविधी केला. राव काय निष्ठा असेल या लोकांची. अंगावरती शहारे येतात. ज्यावेळेस त्यांची पंढरपूरला कथा होती, ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री होते, संरक्षण मंत्री असताना त्यांना कळालं पूज्य डोंगरे महाराजांची कथा चालू आहे. भेटण्याकरता जातात, हार घेतला, स्टेज पर्यंत जात आहेत. आणि गेल्यानंतर डोंगरे महाराजांना कळालं संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण येत आहेत. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आपने जो हार लाया है वो मैं वही से स्वीकार करता हूँ, आप ऊपर मत आइए, स्टेज के ऊपर मत आइए, क्योंकि हमारा नेता सिर्फ विठ्ठल भगवान है. आप जैसे नेते को हम नहीं मानते, नहीं मानते. आप चले जाओ, वही से हम स्वीकार करते हैं, आपका हार वही से स्वीकार करते हैं. तदनंतर त्यांचे गुरुबंधू करपात्री महाराज आले. तिथेच उत्तर प्रदेशातले करपात्री महाराज, धोतर वगैरे फाटलेलं, सगळे असे मळालेले कपडे. पण त्यांना कळालं करपात्री महाराज आले. करपात्री महाराजांना पाहिलं. करपात्र महाराजी आई ऊपर आईचे. करपात्री का तर त्यांनी करातच पाणी पिले, करातच. म्हणजे करपात्र नावच सापडलं. खायचं असेल तर पात्रात, हाताचं पात्र केलं. पाणी प्यायचं असेल हेच पात्र. करपात्री महाराज आले. आइए स्वामी जी, आइए आइए आईजे आइए ऊपर बैठे. स्वतः खाली बसले, स्वतःच्या आसनावरती बसवलं. समाजाच्या लक्षात आलं 2 दिवसापूर्वी संरक्षण मंत्री आला, माणसाने जागा सोडली, नाव पण नाही घेतलं, जा म्हटले तिकडून. फाटकी कपडे घालून आलाय, स्वतःचं आसन देतोय. समाजही साधा नव्हता, समाजाची तेवढी श्रद्धा होती त्यांच्यावरती. त्यावेळेस करपात्री महाराज त्या उच्च आसनावरती बसले आणि समाजाला म्हणताय, गलती मत करना, ये नीचे बैठे हैं, इसका कारण विठ्ठल भगवान ने इनके ऊपर ऐसी कृपा है, इनका भक्ती का पारडा वो जड, भक्तीचं पारडं त्यांचं जड भरलेलं आहे, म्हणून ते भक्तीचं पारडं त्यांचं खाली गेलं, ते खाली बसले. आमचं काहीच नाही म्हणून आम्ही वरती आसनावरती बसलोय, आमचं पारडं वरती तरंगलंय, वरती तरंगलंय, वरती तरंगलंय. करपात्री काय निष्ठा असेल महाराज, काय निष्ठा असेल. आताची निष्ठा जर बघितली अजिंक्य दादा शेळके सर, शिवाजी बाबा, काही माणसं स्वयप्रिय परमार्थ करतात, काही माणसं परप्रिय परमार्थ करतात, काहीच माणसं देवप्रिय परमार्थ करतात. विठ्ठल